मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली आहे असं वक्तव्य काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलंय। सतेज पाटील यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी सतेज पाटील यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे। मला वाटते सरकार नेहमीच तारखा देत आलेलं आहे। मी परवा देखील अधिवेशनामध्ये जाहीरपणे सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे, कारण की 24 तारखेला शाश्वत असं कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कोर्टामध्ये टिकल असं आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं। तारीख सरकारनं दिली होती, पहिली तारीख दिली 30 दिवस, त्याला 40 दिवस घेतले, नंतरची तारीख मिळाली 24 तारखेपर्यंत। महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज वाट बघत होता की काय होणार आहे, कशा पद्धतीनं निर्णय लागणार आहे। मग तुमच्या हातात नव्हतं तर मग फसवणूक का केली, हा प्रश्न आज मराठा समाजाच्या समोर आहे। एकनाथ शिंदे यांच्यानंतर सतेज पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली आहे। भुजबळांचा बोलवता धनी कोण यावर सतेज पाटील काय म्हणाले, एकदा ऐकाच। नाही, भुजबळ साहेबांचे बोलवते धनी कोण आहेत हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं आता हे धुईचं राजकारण, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून मूळ विषय बाजूला ठेवण्याचं एक षडयंत्र आहे। आणि म्हणून आमचं नेहमीच म्हणणं राहिलेलं, आम्ही त्याचा उल्लेख वारंवार केलेला आहे की सरकारमधले एक मंत्री अजून त्यांची वक्तव्ये थांबत नाहीत। म्हणजे शासनाची भूमिका आहे काही हे देखील स्पष्ट होणं अभिप्रेत आहे। सतेज पाटलांच्या याच वक्तव्यावर छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।